नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण उपवासासाठी खाल्ली जाणारी एकदम स्वादिष्ट अशी साबुदाण्याची खीर बनवणार आहोत. ही एकदम पौष्टिक असते, तसेच ही खीर खाल्ल्याने लवकर भूकही लागत नाही. त्यामुळेच एकदम चविष्ट अशी ही साबुदाण्याची खीर उपवासामध्ये एकदा तरी करून खाल्ली पाहिजे. तसेच आरोग्यवर्धक आणि पौष्टिक म्हणून सुद्धा आपण ही खीर इतर वेळी सुद्धा खाऊ शकतो. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी एक छोटी वाटी मी साबुदाणे घेतलेले आहेत. हे साबुदाणे आपण तव्यावरती घालायचे आहेत आणि हाय फ्लेम वरती 3 ते 4 मिनिट हे साबुदाणे चांगले फुलून येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता 3 ते 4 मिनिटांमध्येच हे साबुदाणे चांगले फुलून आलेले आहेत. आता आपण हे साबुदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर आपण हे साबुदाणे थोडे थंड झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये घालूयात. आता हे साबुदाणे बुडतील इतकंच पाणी घालून आपण 3 ते 4 तास हे साबुदाणे आपण भिजत ठेवणार आहोत. तुम्ही जर रात्रभर भिजवले तरी काही हरकत नाही. आता 4 तासांनंतर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा तूप घेऊयात. तूप वितळल्यानंतर इथे मी थोडे काजू आणि बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आता तुपामध्ये घालूयात आणि 2-3 मिनिट फ्राय करून घेऊयात. इथे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. 2 ते 3 मिनिटांनंतर आता हे काजू आणि बदाम एका वाटीमध्ये आपण काढून घेऊयात आणि आता कढईमध्ये उरलेल्या तुपामध्येच आपण जे भिजवून घेतलेले साबुदाणे होते ते घालायचे आहेत आणि 3 ते 4 मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत. 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता साबुदाणे आता व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता यामध्ये मी अर्धा लिटर गरम केलेलं दूध घालत आहे. इथे तुम्ही तुमच्या गरजेनुसार दूध कमी जास्त करू शकता. दूध घालून झाल्यानंतर आता हे साबुदाणे आणि दूध व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. 1 ते 2 मिनिट सतत हलवत राहून हे साबुदाणे आणि दूध एकजीव करायचे आहेत. थोड्या वेळानंतर इथे मी थोडंसं केसर घालत आहे. आता हे केसर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता केसर घालून 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आता इथे खीर आता चांगली उकळायला लागलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता ही खीर थोडीशी घट्ट सुद्धा झालेली आहे. आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालूयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही साखर कमी जास्त करू शकता. आता साखर घातल्यानंतर चांगली मिक्स करून घेऊयात. 1 ते 2 मिनिट ही साखर चांगली विरघळवून घेऊयात. साखर विरघळल्यानंतर इथे मी थोडीशी वेलची पूड घालत आहे. तसेच आणखीन चव वाढवण्यासाठी थोडीशी जायफळ पावडर सुद्धा घालत आहे. आता ही वेलची पावडर आणि जायफळची पावडर व्यवस्थित खीरमध्ये मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्यानंतर जे ड्रायफ्रुट्स आपण फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आहेत आणि ते सुद्धा मिक्स करायचे आहेत. आता ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट ही खीर शिजवून घ्यायची आहे आणि इथे 1 ते 2 मिनिटांनंतर आपली साबुदाण्याची एकदम पौष्टिक आणि चवदार खीर तयार आहे. आता ही खीर आपण गरमागरम खायला घेऊयात. ही खीर माझी तर खूपच फेवरेट आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. उपवासच काय, तुम्ही इतर वेळी सुद्धा ही खीर खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.